तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 24। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर आपल्याला सेशनचा परिचय पाहिल्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जा। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी पहिलं नॉलेज चेक दिलेला आहे ते आपल्याला सोडवायचं आहे। तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट इथं बटन दिलेलं आहे तर याच्यावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, ही इमेज पहा, गाइडलाइन करता प्रत्यक्ष वर्कशीट शिवाय हा आणखी एक वर्कशीट उपलब्ध आहे, ती कसली भूमिका बजावते म्हणत आहे। तर कशा प्रकारे बजावते बघा, यातनी काय दिलेलं आहे, तर याच्यातनी काय दिलेलं आहे बघा, तर याच्यामध्ये आपल्याला ती टेम्पलेट कशी वापरायची याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। डॉक्युमेंटच्या पेज लेआउट टॅब मधून थीम अप्लाय केल्यावर काय होते म्हणत आहे। तर डॉक्युमेंटच्या पेज लेआउट टॅब मधून थीम अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय होते बघा, तर त्यामधील डॉक्युमेंट मधील सर्व ऑब्जेक्ट आपले फॉर्मॅट होतील। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। MS एक्सेल मध्ये सिलेक्ट केलेल्या टेबलला टेबल स्टाईल अप्लाय करण्याचा उपयोग काय असतो म्हणत आहे। तर टेबल स्टाईल अप्लाय करण्याचा काय उपयोग असतो, त्यामुळं काय होते बघा, त्यामुळे पूर्ण टेबल आपले फॉर्मॅट होते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एखादी टेम्पलेट डाउनलोड केल्यानंतर डॉक्युमेंट मधील चेंजेस सेव्ह होण्याकरिता सर्वात महत्वाची स्टेप कुठली घ्यावी लागेल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला सेव्ह द डॉक्युमेंट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर पहिलं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरं सुद्धा नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेक वर क्लिक करा। त्यानंतर या नॉलेज चेक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, सुडोकू पझल सॉल्व्हरचा वापर करताना युजरची भूमिका काय असते म्हणतात। तर काय असते बघा, तर सॉल्व्हर मध्ये पझल भरणे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। सुडोकू पझल सॉल्व्हर कशा प्रकारे काम करतो म्हणतात। तर पझल तर्काधिष्ठपणे पायरीने सोडवण्यासाठी तो अल्गोरिदमचा वापर करतो। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। चित्रे पहा, त्यातील कोणत्या चित्रात सुडोकू पझल सॉल्व्हर दाखवलेला आहे ते ओळखा म्हणत आहे। तर पहिलाच आहे, पहिल्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। सुडोकू पझल सॉल्व्हर म्हणजे काय म्हणत आहे। सुडोकू पझल सॉल्व्हर म्हणजे काय असते बघा, तर सुडोकू पझल सोडवणारे एक साधन असते। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे कम्प्लिटली। त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशनचे प्रश्न सोडवण्यासाठी इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर याच्यात बघा 2 प्रश्न आहेत, तर इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा पहिला प्रश्न, सेव्ह म्हणून वापरल्याने वर्कशीटची कॉपी बनते आणि मूळ शीट इंटॅक्ट राहते, त्यामुळे स्टुडंट ग्रेड बुक नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर सेव्ह करण्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे। त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा। त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे। त्यानंतर त्याला नाव द्या आणि नंतर आपल्याला इथून सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ते सेव्ह करू शकतो आपण आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एक्सेल मध्ये थीम ही आपल्या वर्कबुक मध्ये आपल्या फॉन्ट रंग आणि प्रभावी सामायिक ठेवण्याची एक जागा आहे, म्हणून निवडलेल्या टेबलची थीम बँडेड मध्ये बदला म्हणतात। तर थीम चेंज करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, पेज लेआउट या टॅबवर या, थीम्स वर यायचं आहे आणि ज्यातून आपल्याला बँडेड नावाची थीम इथून घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपला सर्व सिम्युलेशनचे प्रश्न सोडवण्यात आलेले आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आपल्याला। तर सेल्फ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे, तर इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर पहिला प्रश्न बघा, तुम्ही टेम्पलेट फाईल डाउनलोड केल्यावर एडिट करणे सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्या बटनावर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर कोणत्या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागेल, तर त्यासाठी बघा आपल्याला डाउनलोड केल्यानंतर आपल्याला एनेबल एडिटिंग वर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। करेक्ट आलेला आहे, याचा अर्थ बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वर क्लिक करायचं आहे। एक्सेल मधील कोणत्या टॅब मध्ये फाईल सेव्हिंग ऑप्शन्स आहे म्हणत आहे। तर फाईल सेव्हिंग ऑप्शन्स कोणत्या टॅब मध्ये असते बघा, तर फाईल मेनू वरती दिलेला आहे। तर फाईल मेनू हे क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। करेक्ट आलेला आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। MS एक्सेल मध्ये टेबल स्टाईल ऑप्शन्स कुठे उपलब्ध आहे म्हणत आहे। तर टेबलची स्टाईल आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेली आहे,
तर डिझाईन टॅब मध्ये दिलेले आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये थीम्स काय आहेत म्हणत आहे, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये थीम काय असते बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर पहिलेच आहे. याच्यावर क्लिक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, MS एक्सेल मध्ये तुमच्या सीटसाठी निवडलेल्या थीमचे रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते ऑप्शन्स वापराल म्हणत आहे, तर थीम चेंज करण्यासाठी बघा आपण थीमचा कलर चेंज करण्यासाठी ऑप्शन 4 चा वापर करू शकतो. बघा याच्यातून आपण कलर चेंज करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. ये एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवण्यात आलेलं आहे सेल्फ लर्निंग. त्यानंतर याच्यामध्ये आपण स्कोर सुद्धा पाहू शकतो. तर बघा आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर बघा आपल्याला पुढं गायडेड डुएटी वर सेल्फ सोडवायचा, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. ग्रेड बुक शीट मध्ये संपूर्ण टेबल सिलेक्ट करा आणि होम टॅब स्टाईल ग्रुप फॉर्मॅट ऍज अ टेबलचा वापर करून व्हाईट टेबल 1 स्टाईल आपल्याला अप्लाय करा म्हणत आहे. तर पहिले त्यातनी टेबल 1 म्हणजे जे काय आपल्याला याच्यातनी टेबल दिला असेल तेवढाही टेबल आपल्याला याच्यातून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. पहिले पाहून घ्या. बघा व्यवस्थित जेवढा आहे तेवढं टेबल आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला कशात म्हणजे होम टॅब मध्येच आहो आपण. त्यानंतर इथे फॉर्मॅट ऍज अ टेबल वर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि यातून व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 वर क्लिक करा. अशा प्रकारे बघा आलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. त्यानंतर बघा ग्रेड बुक शीट मध्ये सेल G2 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून बोल्ड इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. सेल G2 ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे, बोल्ड करायचं आहे. तर इथून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. ग्रेड बुक शीट मध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर ऑप्शनचा वापर करून स्टँडर्ड रेड फॉन्ट कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर सेल B2 ला सांगत आहे, तर सेल B2 ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला फॉन्ट कलर कोणता करा म्हणते, रेड कलर करा म्हणते. तर फॉन्ट कलर मध्ये जा या ठिकाणी आणि स्टँडर्ड रेड कलर इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथून लावायचा आहे. ग्रेड बुक शीट मध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा म्हणत आहे. तर ज्या पद्धतीने सांगितलं असेल त्याच पद्धतीने करायचं आहे. तर ग्रेड बुक या शीटवर जायचं आहे. त्यानंतर पेज लेआउटवर जा. पेज लेआउट या टॅबवर गेल्यानंतर याच्यात आपल्याला प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे. तर प्रिंट एरियावर क्लिक करा. त्यानंतर प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा म्हणत आहे. तर प्रिंट एरियावर जायचं आहे आणि त्यातनी ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न इथून लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर स्टुडंट्स ग्रेड बुक नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर आपल्या डेस्कटॉपवर स्टुडंट ग्रेड बुक नावाने सेव्ह करण्यासाठी या फाईलवर जायचं आहे. फाईलवर जा, सेव्ह ॲज वर जायचं आहे. त्यानंतर इथून डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे. कोणतं नाव द्यायचं आहे ते मी इथूनच कॉपी करून घेतो. तुम्ही टाईप केलं तरी चालते किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. बघा मी त्यातनी कॉपी पेस्ट केलेलं आहे. त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे गायडेड डुएटी वर सेलचे प्रश्न झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशन वर क्लिक करा. येस वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला बघा या ठिकाणी 100 पैकी 100 स्कोर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 24 कंप्लीट सोडवायचं आहे.